भैरवनाथाच्या नावानं. आता राहिलेलं तुम्ही कमेंट करून पूर्ण करा. रात्री 12च्या नंतर या गावामध्ये काहीतरी वेगळ्याच गोष्टींचा साक्षात्कार होतो. काय विषय आहे सगळी माहिती पाहण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर भावांनो, जय श्रीराम. मी आहे तुमचा गावाकडचा शिवशंकराचं उग्र रूप व गावचा रक्षण करता म्हणून ओळखला जाणारा श्री काळ भैरवनाथाचं काल बरोबर 12 वाजता त्यांच्या आतिषबाजीत आणि फडकणाऱ्या पताकांच्या धगधगत्या स्वरूपात आगमन झालं. तर पहिल्यापासून सांगतो, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर पहिल्यांदा मोठ्या उत्साहामध्ये जवळजवळ अर्धा ते पाऊण तास ढोल ताशा घंटी शंखनाद यांचा मोठा जय जयकार होतो. बरोबर 12च्या सुमारास श्री काळभैरवनाथ यांचं स्वतः आगमन होतं. मोठ्या जल्लोषात काळभैरवनाथाची आरती केली जाते आणि बरोबर कौल दिल्यानंतर गुलालाची उधळण अख्ख्या देलवडी गावात केली जाते आणि नंतर त्यांच्या पवित्र असणाऱ्या पादुका संपूर्ण देलवडी गावातून सर्व भाविकांसाठी दर्शनासाठी खुल्या केल्या जातात. प्रत्येक भाविक आपली मनोकामना इच्छा आकांक्षा बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी मोठ्या आशानं गावचा रक्षण करता म्हणून ओळखला जाणारा श्री काळभैरवनाथ जे स्वतः महादेवाचे उग्र रूप आहे आणि वर्षभर आपल्या गावाची रक्षा करतात आणि त्यांच्या आगमन सोहळ्याच्या निमित्तानं पूर्ण गावात गुलाल आणि मोठ्या प्रमाणात तरुण अशा प्रकारचे भैरवनाथाची काठी घेऊन येतात. लहान मुले असो, तरुण वर्ग असो किंवा वयोवृद्ध व्यक्ती असो, प्रत्येक जण भैरवनाथ महाराजाच्या आगमनात पूर्णपणे आपला सगळा सिनवटा आपलं सगळं दुःख बाजूला ठेवून आनंदात नाचत असतोय. कारण का जे आपल्या गावाची रक्षा करतात त्यांचा हा सोहळा पाहण्यासाठी आसपासच्या गावातील व्यक्तीही जमा होते. त्याच्यातले तर आम्ही हे आमचे गाववाले. जणू या युवकांमध्ये स्वतः काळ भैरवनाथच अवतारित झालेत काय अशी प्रचिती आपल्याला पाहायला भेटते. आपला मीपणा, स्वार्थ, अभिमान सगळ्या गोष्टी सोडून आपला जीव ओतून पूर्णपणे आनंदात नाचणारा हा क्षण म्हणजे साक्षात भैरवनाथ महाराज जणू काय अवतरले आणि ह्यांच्या रूपातच आपल्याला भैरवनाथ महाराजांचं साक्षात आगमन दिसतं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, पाहण्यासाठी नक्की एकदा या. और मनोरथ जो कोई पावे सोई अमित जीवन फल पा